तर तो आपण पाळला पाहिजे, आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे आणि फक्त मतदान करून आपण आपलं कर्तव्य बजावून बाहेर बसतो तर मला असं वाटतं की ते अपेक्षित नाही आहे लोकशाहीत। ज्या उमेदवारांना आपण निवडून पाठवतो त्यांच्याकडनं आश्वासन ही वेगळी गोष्ट आहे निवडणुकांसाठी, पण खरोखर नागरिकांसाठी ज्या समस्या आहेत त्या समस्यांमधनं मार्ग काढण्यासाठी ते उमेदवार काम करतायत की नाही हे बघणंसुद्धा नागरिकांचं काम आहे। आणि तो जर नागरिकांचा दबाव त्या उमेदवारांवरती त्या राजकारण्यांवरती नसेल तर आपणच लोकांविरुद्ध तक्रार करून आपणच निवडून गेलेल्या लोकांविरुद्ध तक्रार करून काही उपयोग नाही। आणि दुर्दैवाने तसा कुठलाही नागरिकांचा म्हणून दबाव गट आज ना पुण्यात आहे ना महाराष्ट्रात आहे, देशातलं मला माहीत नाही, पण असं कुठेही दिसत नाही। पुण्याचं गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे अभिमान आहे या शहराचा, कारण जन्म झाला आहे, शिक्षण झालं आहे, या क्षेत्रात येण्याची वाट या शहराने दाखवली आहे। पण आता पुण्याचं जे बदललेलं स्वरूप आहे ते मुंबईपेक्षा सुद्धा भयंकर होत चाललं आहे आणि अशा या बदलत्या पुण्याच्या परिस्थितीला जर नागरिकांनी स्वतःचा दबाव गट, आता हे जे लोक निवडून येतील ती जातील महानगरपालिकेत बसतील, पण त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला आपण गप्प बसून तसेच राहणार असू तर मग आपल्याला त्यांच्यावरती आरोप करण्याचा कुठलाही अधिकार नाही। आपल्याला जर एखादी समस्या वाटत असेल, आपल्याला जी एखादी अडचण वाटत असेल तर ती आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या पाठीमागे लागून पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही नागरिकांची आहे। म्हणूनच त्याची सुरुवात मतदानापासून होते आणि म्हणूनच मतदान करणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे असं की पुण्याच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर झाला, पुण्याचा विकास झाला, तुम्ही आता पुणेकर आहात,